Hello students, today we are going to learn from section 2, 2.2 The Sower, class 11. Here we will learn about the author, Victor Hugo. Victor Hugo was the poet, novelist and dramatist of the 19th century. He was the most important of the French romantic writers. Who was he? He was the most important of the French romantic writers. विक्टर हुगो हे फ्रेंच रोमॅन्टिक रायटर्समध्ये म्हणजे सर्वात महत्त्वाची अशी काय होते फिगर होती. दो रिगार्डेड इन फ्रान्स ॲज वन ऑफ द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट्स, ही इज बेटर नोन फॉर नॉव्हेल्स ॲज नोट्री डेम डी पॅरिस दॅट वॉज रिटन इन 1831. म्हणजे जरी या ठिकाणी ते बेसिकली फ्रान्समध्ये द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट म्हणजेच फ्रान्सचे ते ग्रेटेस्ट पोएट म्हणून जरी असले तरी ही इज बेटर नोन फॉर नॉव्हेल्स, तरी ते नॉव्हेल्ससाठी या ठिकाणी प्रसिद्ध होते. नॉट्री डेम डी पॅरिस अँड दॅट वॉज पब्लिश्ड इन 1931. लेस मिझरेबल्स दॅट वॉज हिअर पब्लिश्ड इन 1862. ओके, रिटन इन 1862. Now let's see about Torulata Datta. Torulata Datta was a Bengali poet who was also known as Toru. त्यांना तोरू असं म्हणत. She was here, she wrote in English and French. त्यांनी इंग्लिशमध्ये आणि फ्रेंचमध्ये दोन्हीही भाषांमध्ये आपलं लिखाण केलं होतं. She was born on 4th March 1856 in Kolkata. त्यांचा जन्म 4 मार्च 1856 मध्ये कोलकाता या ठिकाणी झाला होता. शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस टू राईट व्हर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. इंग्लिश आणि फ्रान्समध्ये बेसिकली त्या लिहिणाऱ्या पहिल्या इंडियन पोएटेस म्हणून मानल्या जातात, म्हणजे भारतीय कवयित्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोयम्स अँड कम्प्लिटेड अ नॉव्हेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. त्यांनी डझनभर कविता या ठिकाणी त्यांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि त्यांच्या मृत्यूच्या थोडंसंच आधी त्यांनी एक नॉव्हेलही कंप्लीट केलेलं आहे. ॲट द टाईम शी वॉज ओनली 21 इयर्स ओल्ड. त्यावेळेला त्यांचं वय हे फक्त 21 वर्ष होतं. हर पोयम सच ॲज सीता, लोटस अँड आवर कॅशुरियाना ट्री आर वेल लव्ड. त्यांच्या ज्या पोयम्स आहेत वेल नोन म्हणजेच ज्या प्रसिद्ध आहेत त्यांच्यामध्ये सीता, लोटस आणि आर कॅशुरिना ट्री या महत्त्वाच्या आहेत. नाव लेट्स सी अबाउट द सोअर. द सोअर इज अ ट्रान्सलेशन ऑफ विक्टर हुगोज पोयम सेसन डेस सेमिलिस ले सॉइर. सेसन डेस सेमिलिस ले सॉइर ही एक फ्रेंच कविता आहे आणि तोरुलता दत्त यांनी विक्टर ह्युगोच्या या पोयमचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. इट इज ट्रान्सलेटेड बाय तोरू दत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. म्हणजे तोरुलता दत्त यांनी काय केलेलं आहे, फ्रेंच भाषेमधून त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. द सोअर इज अ पोयम अबाउट अ फार्मर हू इज सोईंग सीड्स. द सोअर ही एक पोयम म्हणजे कविता आहे. कोणाबद्दल आहे ती, तर फार्मरबद्दल आहे, म्हणजे शेतकऱ्याबद्दल आहे. हू इज सोईंग सीड्स इन हिज फार्म, की जो आपल्या शेतामध्ये बियाणं पेरण्याचं काम करत आहे. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. आणि त्या शेतकऱ्याने, त्या फार्मरने त्याच्या आयुष्यामध्ये खूप असे वाईट हार्वेस्ट पाहिलेले आहेत. हाऊएव्हर ही इज सो ऑप्टिमिस्टिक ऑफ हॅव्हिंग अ गुड हार्वेस्ट. आणि तरीसुद्धा म्हणजे खूप वेळा बियाणं पेरूनसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रतीचं हार्वेस्टिंग त्याला त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये मिळालेलं नाही आहे, तरीसुद्धा तो थांबलेला नाही आहे. ही इज सो ऑप्टिमिस्टिक म्हणजे तो शेतकरी खूप आशावादी आहे. ऑफ हॅव्हिंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाईम ही टॉसेस ग्रेन. ओके, म्हणजेच थोडक्यात काय म्हटलेलं आहे की हावेवर ही इज सो ऑप्टिमिस्टिक ऑफ हॅव्हिंग अ गुड हार्वेस्ट. म्हणजेच तो चांगलं हार्वेस्ट आपल्या शेतामध्ये काढण्यासाठी प्रत्येक वेळेला खूप कष्ट करत आहे. ओके, एव्हरी टाईम ही टॉसेस ग्रेन, प्रत्येक वेळेला तो पेरणी करत आहे, प्रत्येक वेळेला तो बियाणं पेरत आहे आणि तो थांबलेला नाही आहे. लेट्स सी नाव द पोयम इन डिटेल. द सोअर. आय एम गोइंग टू फर्स्ट रीड आउट द पोयम. लिसन इट व्हेरी केअरफुली.
Then we will see the poem in detail. The sower. Sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Twilight hastens on a rule, working hours have well nigh passed. Shadows run across the lands, but a sower lingers still. Old in rags, he patient stands. Looking on, I feel a thrill. Black and high, his silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set. Soon shall come a time to reap. Marches he along the plain to and fro, and scatters wide from his hands the precious grain. Mutes I as I see him stride. Darkness deepens, fades the light. Now his gestures to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. Let's see the poem in detail line by line. आता आपण ह्या ठिकाणी ही पोयम लाईन बाय लाईन पाहूया. हिअर इज शोन द पिक्चर ऑफ ए फार्मर. या पोयममध्ये काय दाखवलेलं आहे? द पोएट डिस्क्राइब्स द पिक्चर ऑफ ए फार्मर, द सोअर. एका शेतकऱ्याचं चित्र, म्हणजे थोडक्यात एका शेतकऱ्याचं वर्णन या पोयममध्ये केलेलं आहे. द पोएट इज सीटेड इन अ पोर्च वे अँड हाऊ इज शी सिटिंग देअर? व्हेरी कूल, व्हेरी काम अँड क्वायट. Porchway means a veranda or a covered shelter in front of a building. Porchway म्हणजे काय की ज्याला आपण मराठीमध्ये वरंडा असं म्हणतो. Where is the poet now? The poet is seated in front of her house, watching the evening scene before her. Poet या ठिकाणी म्हणजेच कवयित्री आपल्या वरंड्यामध्ये बसलेले आहेत. अँड शी वॉज व्हेरी काम अँड क्वायट, आणि अतिशय शांतपणे त्या बसलेल्या आहेत. तिच्या घराच्या प्रवेशद्वाराशी सायंकाळचे दृश्य पाहत निवांत बसलेले आहेत. ओके. सनलाईट आय सी डाईंग फास्ट, आणि सूर्य झपाट्याने मावळतो आहे. आणि त्यामुळे मीन्स वॉट, शी हॅज ऑब्झर्वड, शी हॅज वॉच्ड आउट द इव्हनिंग सीन बिफोर हर. म्हणजेच त्या सूर्याच्या झपाट्याने मावळतेचं चित्र त्या ठिकाणी पाहत आहेत, म्हणजे दृश्य पाहत आहेत. आणि आता आकाशामध्ये काय दिसत आहे? संधी प्रकाश. ट्विलाइट हेसन्स ऑन रूल. ट्विलाइट मीन्स वॉट? टाइम बिटवीन डे अँड नाईट. टाइम बिटवीन डे अँड नाईट, दॅट मीन डस्क. सन डाऊन, हाफ लाईट, नाईटफॉल. म्हणजे संधी प्रकाश म्हणजे दिवसही नाही आणि रात्र नाही, त्याच्यामधला वेळ. ओके. मीन्स डस्क, sundown, half light or nightfall, संधी प्रकाश. Twilight hastens on to rule. Hasten means what? Actually here rushes. Who rushes here? The sun hurries. Soft glow of the sunlight. म्हणजे सूर्याचा अंधुक प्रकाश त्या ठिकाणी दिसत आहे. द सन इज सेटिंग. विच इज द सीन? द सन इज सेटिंग. म्हणजेच या ठिकाणी सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि दिवसाचा एंड होत आहे, म्हणजे दिवस आता संपलेला आहे. ट्विलाइट हेसन्स ऑन टू रूल. इन द डे टाईम द सन रूल्स, मीन्स देअर इज द ब्राईटनेस. ओके. इन द डे टाईम म्हणजे दिवसभर काय असतं, तर सूर्य हा रूल करत असतो. म्हणजेच थोडक्यात सूर्याचं काय असतं त्या ठिकाणी? अंमल असतो. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. वेल नाय मीन्स ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली और एक्झॅक्टली, जस्ट अबाउट. म्हणजेच काय म्हणायचं? खूप जवळ, नजीक, नियरली, व्हेरी नियर. ओके. तर या ठिकाणी पोएट काय म्हणत आहेत? ट्विलाइट हॅज सेट इन, डे लाईट इज फास्ट फेडिंग ॲज नाईट फॉल्स अपॉन द अर्थ. म्हणजेच आता या ठिकाणी दिवस हा संपलेला आहे, जवळजवळ संपलेला आहे. अँड डे लाईट इज फास्ट फेडिंग ॲज नाईट फॉल्स अपॉन द अर्थ. आणि संध्याकाळ व्हायला आलेली असल्यामुळे डे लाईट ही पूर्णतः हळूहळू कमी होत चाललेली आहे. दॅट मीन्स वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. वर्किंग आवर्स ऑल्सो हॅव नाऊ फिनिश्ड. म्हणजेच काम करण्याचे ताससुद्धा संपलेले आहेत. आर ऑलमोस्ट ओव्हर. बट इन द डिमनेस ऑफ डस्क शी सीज अ फार्मर स्टील अमंग हिज फील्ड्स. काय पाहतात? शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोअर लिंगर्स स्टील. या ठिकाणी कवयित्री काय म्हणत आहेत?
आकाशामध्ये आता संधी प्रकाश पसरू लागलेला आहे आणि जमिनीवर सावल्यांचा खेळही सुरू झालेला आहे. व्हाय? बिकॉज इट इंडिकेट्स द इव्हिनिंग टाईम. कारण आता संध्याकाळची वेळ सुरू झालेली आहे आणि सूर्य अस्ताला गेलेला आहे. आणि या ठिकाणी दॅट इंडिकेट्स म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे? वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. म्हणजेच आता कामाची वेळ जवळजवळ संपलेली आहे, म्हणजेच संपत आलेली असून सुद्धा इन द फार्म द पोएट हॅड सीन अ फार्मर. आणि तरीसुद्धा कवयित्री शेतामध्ये एक शेतकरी अजूनही रेंगाळताना पाहत आहेत. व्हॉट ही इज डुईंग देअर? अ सोअर लिंगर्स स्टील. ओके, देअर वॉज अ सोअर. सोअर मीन्स हू? द पर्सन हू एम्प्लांट्स द सीड. लिंगर्स मीन्स हँग अराउंड और रिमेन्स, म्हणजेच त्या ठिकाणी रेंगाळत राहणे. या ठिकाणी कवयित्री काय पाहत आहेत? समोरच्या शेतामध्ये शेतकरी अजूनही रेंगाळत आहे, ती त्या पाहत आहेत. हाऊ वॉज द सोअर, हाऊ वॉज द फार्मर. आणि तो फार्मर कसा आहे? शी हॅज सीन देअर अ फार्मर स्टील अमंग हिज fields here, and the farmer was old in rags, he patient stands. आणि तो फार्मर जो आहे तो म्हातारा, जीर्ण कपड्यातला आणि अतिशय कष्ट करणारा, चिकाटीने शेतात काम करणारा असा हा शेतकरी आहे. and by seeing the farmer, the poet here again thinks, looking at the farmer here she feels a thrill. म्हणजेच कवयित्रीच्या मनात त्याच्याविषयी विलक्षण आदराची, आपुलकीची भावना या ठिकाणी भरून येते. व्हॉट डिड शी सी हिअर? शी सॉ हिअर अ फार्मर स्टील अमंग हिज fields, and she describes later him as the old and poor and patiently here watching the land around him, surveying the land around him. तो शेतकरी आपल्या शेतामध्ये अजूनही काय करतो आहे? काम करत आहे. He was working there and she perceives a feeling of respect for the farmer. His figure, dark against the evening skies, towers over the plowed soil. He is ready for the task at hand now. Now let's see. Looking on, I feel a thrill. आणि कवयित्रीच्या मनामध्ये त्या शेतकऱ्याविषयी आदराची, आपुलकीची भावना या ठिकाणी मनात येते. ब्लॅक अँड हाय हिज सिल्युएट. हाऊ इज द फिगर ऑफ दॅट फार्मर? इट लुक्स इन द इव्हिनिंग टाईम ब्लॅक अँड हाय. द फार्मर्स फिगर इज लुकिंग टू द पोएट ॲज अ ब्लॅक अँड हाय. खूप अशी म्हणजे काळीशार, सावलीमुळे ती काळीशार आणि खूप उंच अशी त्या शेतकऱ्याची प्रतिमा भासते आहे. मावळत्या सूर्यप्रकाशामध्ये, संधी प्रकाशामध्ये त्याची ती भव्य काळी आकृती काय करते आहे? डॉमिनेट्स द फरोज डीप. म्हणजे नांगरलेल्या शेतात दूरवर पसरलेली तिला दिसते. वेअर? डॉमिनेट्स द फरोज डीप. फरोज मीन्स द लाईन, ट्रेन चॅनल, की जिथे शेत नांगरलेलं आहे त्या नांगरलेल्या शेतामध्ये त्याची काळी अशी आकृती कशी दिसते आहे? भव्य आकृती दिसते आहे. ओके. Now to sow the task is set, soon shall come a time to reap. Now the farmer is ready for the task. Okay, for what? Sowing the seed. Okay, now to sow the task is set. त्या आता शेतकरी पेरणीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे. ही इज रेडी फॉर वॉट? सोईंग सीड्स इन हिज फील्ड. पेरणी झाल्यानंतर लवकरच सून शाल कम अ टाईम टू रीप. आणि पेरणी झाल्यानंतर लवकरच पीक कापणीला येईल. दॅट इज द ऑप्टिमिस्टिक व्ह्यू इन हिज माइंड. अशी आशा तो उराशी बाळगत आहे. हातातले धान्याचे मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. म्हणजेच काय म्हणलेलं आहे? ही इज गोइंग टू सो द सीड्स विच समटाईम्स इन द फ्युचर ही विल हार्वेस्ट. जे पेरलेलं बियाणं आहे ते मोठं होईल आणि लवकरच तो काय करेल? त्याचं हार्वेस्टिंग म्हणजेच ते कापणीला येईल अशी आशा उराशी बाळगून तो शेतकरी कष्ट करत आहे. द ओल्ड फार्मर वॉक्स अप अँड डाऊन अँड स्कॅटर्स द सीड्स. ओके, ॲप्रोप्रिएटली. टू अँड फ्रो म्हणजे पुढे मागे असं हात करून तो काय करतो आहे? ही स्कॅटर्स द सीड. ओके, ॲप्रोप्रिएटली. तो ते धान्य काय करतो आहे? व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी ओंजळीने आपल्या
व्यवस्थित त्या ओळीने जमिनीत पसरवत आहे. ओके, आणि तो पुढे असा चाललेला आहे. त्याचे हे काम कवयित्री गर्क होऊन पाहत आहेत. फ्रॉम हिज हँड इज द प्रेशियस ग्रेन. ओके, तो ज्या पद्धतीनं ते बियाणं पेरत आहे ते अतिशय तल्लीन होऊन कवयित्री त्याचं निरीक्षण करत आहेत. ओके, म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. आता काय झालेलं आहे बघा, उजेड हळूहळू कमी होत चाललेला आहे. द ओल्ड फार्मर वॉक्स अप अँड डाऊन अँड स्कॅटर्स द सीड्स appropriately under the darkening sky. Now how is the sky darkening? It becomes darkening. Okay, why? because it is the evening time and the day time is over now. दिवस संपलेला आहे आणि संध्याकाळ सुरू झालेली आहे. अँड द वर्किंग आवर्स आर ऑलमोस्ट ओव्हर. आणि सर्व शेतकरी या ठिकाणी घरी निघालेले आहेत. परंतु हा शेतकरी अजूनही शेतामध्ये रेंगाळत आहे आणि आपली तो कामे करत आहेत. ओके, नाव लेट्स सी व्हॉट इज हिअर टोल्ड बाय द पोएट. The poet, deep in thought, watches him. He is very, very noble. Muse I, okay, as I see him stride. Stride means to walk with a long steps. आणि तो शेतकरी कसा लांब लांब डांगा टाकत चालत आहे. ओके, उजेड आता संपलेला आहे आणि तरीसुद्धा तो काय करतो आहे, त्या संधी प्रकाशामध्ये आपलं काम चालूच ठेवत आहे. संधी प्रकाश जरी असेल तरीसुद्धा दिवस नसताना सुद्धा तो आपलं काम तशाच गतीनं चालू ठेवत आहे. ओके, डार्कनेस डीपन्स फेड्स द लाईट. आणि आता उजेड हळूहळू मंदावत जातो आहे. अँड सो डार्कनेस डीपन्स, अंधार आणखी जास्त गडद होऊ लागलेला आहे. व्हॉट हॅपन्स नाव हिअर? Under that darkening sky, the poet, deep in thought, watches him. What? Now here, everywhere there is darkness and the light fades away. आता उजेड संपलेला आहे. Now his gestures to mine eyes. पोएट या ठिकाणी म्हणत आहेत त्याची जी काही आकृती आहे, त्याचे जे काही वेगवेगळ्या कृती आहेत, त्या कशा भासत आहेत त्यांच्या डोळ्यांना? आर ऑगस्ट. ऑगस्ट मीन्स नोबल और डिग्निफाईड. noble or dignified. His figure looks very noble and dignified or impressive. म्हणजे त्याची जी आकृती आहे ती कवयित्रीला अतिशय उदात्त किंवा भव्य अशी दिसते आहे. उजेड संपलेला आहे आणि रात्र वाढत चाललेली आहे आणि त्या अंधाऱ्या प्रकाशामध्ये त्या शेतकऱ्याची जी मूर्ती आहे ती कवयित्रीला विलक्षण ओजस्वी भासते आहे. ओके, जणू काही are august and strange. His height seems to touch the starry skies. कवयित्री या ठिकाणी म्हणतायत की त्याची प्रतिमा जणू काही तिला आभाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी वाटते आहे. How is his figure looking there? The poet seems that here the farmer is touching the starry skies from where she is watching here. Okay, जणू काही त्याची जी प्रतिमा आहे. Okay, he is very noble and impressive. How is that means figure to the poet looks very noble and impressive. Okay, and the poet here thinks that. कवयित्री या ठिकाणी असं मनामध्ये विचार करते आहे आणि जणू काही त्यांना ती प्रतिमा अशी भासते आहे. व्हॉट? टू टच द स्टारी स्काय फ्रॉम वेअर शी इज वॉचिंग. म्हणजे जणू काही ती प्रतिमा तिला आभाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी वाटते आहे. Okay, that is the poem. This poem here is about what? The dedication and determination of the sower who excessively here works hard. Okay, persistently he strives here to sow seeds in his farm. Okay, in the ground. And he is very, very optimistic even though he faced many bad harvests in his life. And he is very old. He doesn't know the harvest will be for him or not, but he doesn't stop his work. He started working here. He continues his work. He doesn't stop there even though he is very old. तो जो शेतकरी आहे तो प्रचंड या ठिकाणी म्हातारा दाखवलेला आहे, परंतु तरीसुद्धा तो आपलं
बियाणं पेरण्याचं काम चालूच ठेवत आहे. ही डझंट स्टॉप देअर, तो थांबत नाही आहे. ही कंटिन्यूज हिज वर्क, तो आपलं काम तसंच चालू राहून ठेवतो आहे. ओके, जरी त्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीही चांगलं हार्वेस्टिंग पाहिलेलं नाही आहे. आणि मे बी ही विल रिमेन अलाइव्ह ऑर नॉट, दॅट इज द क्वेश्चन. कदाचित तो असेल किंवा नसेल, म्हणजेच ते जे आत्ता बियाणं पेरत आहे आणि ज्या वेळेला ते इट विल रिप properly, okay, or ripen properly, then he will be there or not to see the harvesting time. तो हार्वेस्टिंग टाईम पाहिला असेल किंवा नाही तरी सुद्धा तो आपले काम थांबवत नाही आहे. सो हिअर वी कॅन ऑब्झर्व what the dedication and determination and perseverance of the farmer. Okay, I hope that you have understood the whole poem. Now we stop here. Thank you.